रामकृष्ण हरी माऊली अधिक मासाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. आपले सण, उत्सव, व्रते आणि उपासना ही सर्व चंद्रमासाप्रमाणे म्हणजे चंद्राच्या गतीवर ठरलेली असतात. परंतु ऋतू हे सौरमासाप्रमाणे म्हणजे सूर्याच्या गतीवर ठरलेली आहेत. ठराविक सण हे ठराविक महिन्यात किंवा ठराविक ऋतूत यावे म्हणून त्या दोन्ही प्रकारच्या कालगणनेत मेळ घालण्यासाठी पंचांगकर्त्यांनी दर 3 वर्षात चंद्रमासाचा एक महिना अधिक महिना म्हणून ठरलेला आहे. या अधिक महिन्याला मलमास हे नाव दिले. परंतु या महिन्यात मंगलकार्याऐवजी विशेष अशी व्रते आणि पुण्यकारक कृत्य करतात, म्हणून याला विशेष असे पुरुषोत्तम म्हणून नाव दिले. दर 3 वर्षांनी एक अधिक महिना येतो, म्हणजे त्या वर्षात 12 महिन्याबरोबर एक 13वा महिना येतो. तो एक प्रकारचा धोंड म्हणून त्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. चैत्रापासून आश्विनापर्यंतच्या 7 महिन्यांपैकी एक आणि कधीकधी फाल्गुन हा महिनाही अधिक मास म्हणून येत असतो. 18 वर्षांनंतर तोच महिना पुन्हा अधिक मास म्हणून येतो. दर महिन्यात सूर्य एका राशीने संक्रमण करतो. तो महिना मलमास म्हणून अधिक मास धरतात. त्या मलमासाला कोणतेही मंगलकार्य होत नाही, फक्त पुण्यकारक कृत्य व्रते करतात. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे महिने कधीकधी क्षयमास होतात. त्या वर्षाच्या पंचांगात हे महिने नसतात. अशा वर्षात अधिक मास 2 वेळा येतो. त्या क्षयमासाच्या पूर्वीचा अधिक मास पुण्य कृत्यांना वर्ज्य असतो. त्यानंतर दुसरा अधिक मास हाच पुरुषोत्तम मास धरावा लागतो. व्रते आणि नेम अधिक मासात सूर्यसंक्रांत नसते. अशा वेळी सूर्याच्या गतीत फरक पडतो, म्हणून वातावरणात विशेष असा बदल घडत असतो. या बदलत्या वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून शास्त्रकारांनी सांगितल्याप्रमाणे काही महिन्यात व्रते आणि नेम कटाक्षाने पाळले पाहिजेत. प्रकृती आणि परिस्थिती पाहून सर्व नेमधर्म पाळावेत. ब्राह्मणाला विडा दक्षिणा द्यावा, गाईला दररोज घास द्यावा, अन्नदान करावे. 33 अनारसे जावयाला किंवा ब्राह्मणाला ताटासह दान करावे. अधिक मासात एकदा गंगास्नान किंवा तीर्थस्नान करावे. ब्राह्मणाला दीपदान करावे. रोज देवाचे दर्शन करावे. अधिक मासात श्रीमद भागवत सप्ताह करतात. सांस्कृतिक संहितेचे वाचन 7 दिवसात करतात. त्यालाच भागवत ग्रंथ पारायण सप्ताह म्हणतात.